पुण्यातील प्रसिद्ध MH12 सिरीज संपत आली. तर आता नवीन वाहनांना कोणता नंबर मिळणार? RTOचा मोठा निर्णय. तर नमस्कार मित्रांनो, पुणेकरांसाठी आता नवीन वाहन घेण्याचा विचार करत असणाऱ्यांना अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तर पुण्याची ओळख बनलेली MH12 ही वाहन नोंदणी मालिका आता संपण्याच्या मार्गावर आली आहे. तर अनेक वर्षापासून पुण्यातील प्रत्येक नवीन वाहनाचा MH12 नंबर दिला जात होता. मात्र हा आता उपलब्ध क्रमांक जवळपास संपल्याने पुणे RTOला नवीन पद्धतीचा अवलंब करावा लागणार आहे. मग आता नवीन वाहनांना कोणते नंबर मिळतील? MH12 बंद होणार का? याबाबतचा बदलचा वाहनधारकांना नेमका काय परिणाम होणार आहे? चला जाणून घेऊया. तर MH12 म्हणजे काय? सर्वप्रथम MH12 म्हणजे हे समजून घेऊ. MH12 म्हणजे महाराष्ट्र. MH म्हणजे महाराष्ट्र. 12 हा पुणे प्रादेशिक परिवहन मंडळाचा RTO कोड आहे. त्यामुळे पुण्यातल्या नोंदणी झालेल्या वाहनांना MH12 असा नंबर दिला जातो. तर गेल्या अनेक दशकांपासून पुण्यातील लाखो वाहनांनी नोंदणी याच कोडखाली होत आहेत. तर पुण्याची लोकसंख्या झपाट्याने वाढली, IT उद्योग वाढला, नवीन गृह प्रकल्प उभे राहिले आणि त्याचबरोबर वाहनांची संख्याही प्रचंड वाढली. त्यामुळे MH12 मालिकेतील उपलब्ध नंबर आता संपत आहेत. तर नंबर संपण्याचे मुख्य कारण आपण पाहूयात. जसे की उदाहरणार्थ MH12 AB 1 2 3 4 या दोन्ही इंग्रजी अक्षर आणि 4 अंक असतात. शक्य तर असलेल्या अक्षरांच्या जोड्या आणि 4 अंकी क्रमांक वापरले गेले की ती मालिका संपते. तर सध्या पुणे RTOमध्ये 2 चाकी वाहनांच्या ZY आणि 4 चाकी वाहनांसाठी ZW अशा शेवटच्या मालिकांपर्यंत क्रमांक पोहोचले. त्यामुळे आता विद्यमान प्रणालीची मर्यादा गाठली जात आहे. तर आता काय बदल होणार ते पाहूयात. तर पुणे RTOने यावर उपाय म्हणून नवीन नोंदणी स्वरूपाचा प्रस्ताव तयार केला आहे. यापूर्वी विचारधारणीत असलेल्या स्वरूपानुसार बदल दिसू शकतो. जसं की MH12 AAA 0001 म्हणजे आधी 2 अक्षरे असायची, आता 3 अक्षरे असतील. यामुळे लाखो नवीन क्रमांक उपलब्ध होतील आणि अनेक वर्ष वाहनांची नंबरची कमतरता भासणार नाही. त्यानंतर आणखी एक मोठी क्षमता मिळावी म्हणून न्यूमेरिकन स्वरूपाचाही प्रस्ताव चर्चेत आहे. उदाहरणार्थ MH12 A1 1 2 3 4 अशा प्रकारचे अक्षरे, अंक मिश्रित असलेले नंबरही भविष्यात वापरले जाऊ शकतात. यामुळे उपलब्ध संयोजनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल.